हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये। आज आपण आपल्या चॅनलवर पाहणार आहोत हिवाळा स्पेशल असा स्वादिष्ट आणि दाणेदार गाजराचा हलवा। तर हा हलवा बनवण्यासाठी आपण कोणताही फूड कलर वगैरे वापरलेला नाही आहे, तर जे नॅचरल गाजर आहेत त्याच्यापासूनच हलवा बनवलेला आहे। आपण ज्यावेळी लग्नामध्ये हलवा खातो तर त्यावेळी बघा तो हलवा आपल्याला थोडासा रवाळ आणि दाणेदार असा लागतो। तर तो हलवा बनवण्यासाठी आपण आज विशेष ट्रिक वापरलेली आहे। तर ती ट्रिक जाणून घेण्यासाठी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। आता हा गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे ते आधी जाणून घेऊयात। सर्वात आधी गाजराचा हलवा बनवण्यासाठी आपल्याला लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे गाजर। गाजर जे आहेत ते आपल्याला थोडेसे कोवळे असे गाजर बघून घ्यायचे आहेत आणि ज्याचा कलर जो आहे तो लाल असावा। त्यानंतर मी दूध घेतलेलं आहे, साखर लागणार आहे, मावा घेतलेला आहे, तुम्ही खवा घेतला तरीही चालेल, मी मावा घेतलेला आहे इथं। त्यानंतर आपल्याला सजावटीसाठी म्हणून काजू लागणार आहेत, बदाम जे आहेत ते मी बारीक किसून घेतलेले आहेत। 2 टेबलस्पून होईल इतकं तूप लागेल, 1 टेबलस्पून होईल एवढी वेलची पावडर आणि एक थोडेसे मी बेदाणे किंवा मनुके घेतलेले आहेत। आता आपण कृतीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी गाजर जे आहेत ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, त्याच्यावरची पूर्ण माती जी आहे ती गेली पाहिजे। गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याचा पानाकडचा भाग जो आहे तो मी कट करून घेते। सगळ्या गाजरांचा पानाकडचा भाग जो आहे तो मी काढून टाकलेला आहे आणि आता मी गाजर जे आहेत ते सोलून घेणार आहे। गाजर सोलून घेतल्यामुळं त्याचं काय होईल, छोटी छोटी बारीक जी मुळं असतील तीही निघून जातील आणि आपले गाजर जे आहेत ते रेड कलरमध्ये आपल्याला अवेलेबल होईल। म्हणून मी ते काय करणार आहे, वरची साल जी आहे ती काढून घेणार आहे। सगळ्या गाजरांची आपण साल जी आहे ती काढून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला गाजर जे आहेत ते किसून घ्यायचे आहेत। गाजराचा हलवा बनवताना आपल्याला तो रवाळ आणि दाणेदार असा बनवायचा आहे, त्यामुळे गाजर किसताना आपल्याला खूप बारीकही किस पडायला नको आणि खूप मोठाही पडायला नको। मोठा पडला तर तो व्यवस्थित मिक्स होणार नाही, त्यामुळे आपण मीडियम साईजवर आपण गाजर जे आहेत ते किसून घेणार आहे। आता मी पण ही किसणी नवीनच आणलेली, आज पहिल्यांदाच मी वापरते। तर मी आता सुरुवातीला चेक करते की ह्या बाजूनं किसल्यावर कसा किस पडतोय ते। या बाजूनं मी गाजर जे आहे अर्ध किसून बघितलं तर त्याचा किस मला थोडासा मोठा वाटला। एवढा मोठा नको आहे आपल्याला, मीडियम साईजमध्ये पाहिजे। त्यामुळे मी आता पुढचं जे ह्याच्यापेक्षा जे लहान होल्स असतील तर त्या बाजूनं मी गाजर जे आहे ती किसून घेते। तर त्या बाजूनं किसल्यावर मला जाणवलं की आपल्याला जसा लागणार आहे मीडियम साईजमध्ये तर तसा किस जो आहे तो या बाजूनं पडतोय। तर या बाजूनं आपण काय करूयात, सगळी जी गाजर आहेत ते आपण किसून घेऊयात। आपले सगळे गाजर जे आहेत ते किसून झालेले आहेत। गाजराचा किस जर मोठा असता तर तो आपल्याला दाणेदार लागला नसता आणि बारीक असता तर त्याचं पाणी सुटलं असतं। त्यामुळे आपण मीडियम साईजवर पूर्ण गाजर जे आहेत ते किसून घेतलेले आहेत। आता आपण साईडला एक कढई गरम करायला ठेवली होती, तर या कढईमध्ये आपल्याला 2 टेबलस्पून होईल इतकं तूप घालायचं आहे। इथं तुपाचाच वापर करायचा आहे, तेल किंवा डालडा अजिबात वापरायचं नाही आहे। तेल डालडा वापरला तर तुम्हाला गाजराच्या हलव्याची हलवाई टाईप चव जी आहे ती मिळणार नाही। कढईमध्ये 2 टेबलस्पून होईल इतकं तूप घातलेलं आहे, ते तूप फक्त आपल्याला पातळ होऊ द्यायचं आहे। पातळ झालं की लगेच आपण त्याच्यामध्ये गाजराचा किस घालणार आहे। तुपाचा आपल्याला धूर वगैरे करायचा नाही आहे आणि हे सगळं होताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंद ठेवायची आहे। तूप जे आहे ते आता आपलं पातळ झालेलं आहे, आपण त्याच्यामध्ये गाजराचा किस ॲड करून घेऊया। गाजराचा किस ॲड करून झालेला आहे, तर हा गाजराचा किस आपल्याला जवळजवळ 10 मिनटं होईल इतका मंद आचेवर व्यवस्थित तुपावर परतून घ्यायचा आहे। आणि हा हलवा बनवण्यासाठी तुम्ही जी काय कढई वापरणार आहे ती हलकी कढई वापरू नका, जाड बुडाची कढई वापरा, नाहीतर गाजराचा किस जो आहे तो करपला जाईल। आता मी कंटिन्युअसली 10 मिनटं हा किस जो आहे तो व्यवस्थित परतून घेणार आहे। त्यामुळं पाण्याचा जो काही त्याच्यामध्ये थोडाफार अंश असेल तर तोही काय होईल, निघून जाईल। गाजर घेताना मी अर्धा किलो होतील इतके गाजर घेतले होते। सुरुवातीला आपल्याला वाटेल की गाजराचा किस भरपूर झालेला आहे त्यामुळं खूपच होईल हलवा तयार, तर असं नाही आहे। आपण घेताना कोवळे गाजर घेतले होते, त्यामुळं ते भाजून झाल्यानंतर आपले गाजराचा किस जो आहे त्याचं क्वांटिटी काय होणार आहे, कमी होणार आहे। गाजराचा किस 10 मिनटं होईल असा आपला व्यवस्थित तुपावर भाजून झालेला आहे। आता मी त्याच्यामध्ये
एक छोटी वाटी किंवा एक 100 मिली होईल इतकं दूध ॲड करणार आहे आणि या दुधामध्ये आपल्याला हा जो गाजराचा किस आहे तो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे। गाजराच्या किसामध्ये दूध व्यवस्थित मिक्स करून घेऊया। दूध घेताना नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध घ्यायचं आहे। एकदम फ्रीजमधनं दूध काढलं आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलं आहे असं करायचं नाही, किंवा दूध मी गरमसुद्धा करून घेतलेलं नव्हतं। नॉर्मल टेम्परेचरवरचं दूध जे आहे ते मी घातलेलं आहे आणि दूध घातल्यानंतर आपण एक 5 मिनटासाठी त्याच्यावर प्लेट ठेवूया आणि गाजराचा किस जो आहे तो आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। 5 मिनटानंतर मी प्लेट काढून चेक केलं तर गाजराचा किस जो आहे तो बऱ्यापैकी शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करणार आहे। साखर ॲड करताना मला गाजराचा हलवा जो आहे तो खूप काही गोड नको आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्याच्यामध्ये मावासुद्धा ॲड करणार आहे, म्हणून मी त्याच्यामध्ये एक 8 ते 10 टेबलस्पून होईल इतकी साखर ॲड करणार आहे। साखर आपण या किसामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर साखरेचं पाणी सुटेल आणि या पाण्यामध्ये आपल्याला हा जो किस आहे तो व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे। यापूर्वी आपण दुधामध्ये किस थोडासा शिजवून घेतला होता, त्यावेळी आपण त्याच्यावर प्लेट ठेवली होती, पण आता ज्यावेळी तुमचं साखरेचं पाणी सुटणार आहे त्यावेळी आपल्याला प्लेट ठेवायची नाही आहे आणि हा जो किस आहे तो सतत आपल्याला हलवत राहायचा आहे, नाहीतर काय होईल, साखरेमुळं तो खालच्या बाजूला साखर चिटकून बसली तर करपला जाईल। म्हणून आपण काय करतोय, व्यवस्थित हलवून घेतोय आणि त्यातलं जवळजवळ एक 80% होईल एवढं पाणी आटल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मावा ॲड करणार आहे। जसा जसा आपला किस जो आहे तो शिजू लागला आहे तशी त्याची क्वांटिटी जी आहे ती काय होत चालली आहे, कमी होत चालली आहे। तर आता आपला जवळजवळ 80% होईल एवढा किस आहे तो शिजून तयार झालेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये मावा ॲड करणार आहे। तुम्हाला जर खवा अवेलेबल झाला तर तुम्ही खवा घातला तरीही चालेल। इथं मी मावा घेताना जास्त क्वांटिटीमध्ये घेतला आहे, तुम्हाला जास्त आवडत असेल तर जास्त घाला, पण एक 100 ग्रॅम जरी मावा घातला तरीही तो इनफ आहे। आता मी इथं घेताना 100 ग्रॅमपेक्षा थोडासा जास्त घातलेला आहे, कारण माझ्याकडं मावा जो आहे तो घरी सगळ्यांना आवडतो, म्हणून मी थोडा जास्त घेतलेला आहे, पण 100 ग्रॅम मावा जो आहे तो पुरेसा आहे। मावा घातल्यानंतर आपण तो काय करूया, व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेऊयात। मावा घालताना सुद्धा आपण फ्रीजमधनं डायरेक्टली बाहेर काढला आहे आणि तो लगेचच कढईमध्ये घातला आहे असं करायचं नाही, तर नॉर्मल टेम्परेचरला आल्यानंतरच तो मावा जो आहे तो आपल्याला या गाजराच्या किसामध्ये ॲड करायचा आहे, नाहीतर आपल्या पूर्ण हलव्याची टेस्ट जी आहे ती बिघडणार आहे। आणि हे सगळं करताना आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती मंदच ठेवायची आहे। आता मी पूर्ण त्याच्यामध्ये मावा जो आहे तो व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मिक्स करताना सुद्धा आपल्याला त्याच्यावर प्लेट वगैरे काहीही ठेवायचं नाही आहे, ओपनमध्येच तो व्यवस्थित मिक्स करून त्याच्यामध्ये चांगला किस जो आहे तो शिजू द्यायचा। मावा घातल्यानंतर आपल्याला हा जो किस जो आहे तो त्याच्यामध्ये शिजण्यासाठी जवळजवळ 10 मिनटं लागतील, कारण आपण हे सगळं मंद आचेवर करतोय। एक 5 मिनटं गेल्यानंतर मी त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल एवढी वेलची पूड घालणार आहे। मी 1 टेबलस्पून काय घेतलेली आहे, कारण मी वेलची पूड बनवताना थोडीशी साखर ॲड केली होती, म्हणून मी 1 टेबलस्पून घेतलेली आहे। तुम्ही फक्त वेलचीपासून पूड तयार केली असेल तर अर्धा टेबलस्पून घातली तरीही चालेल। वेलची पूड त्याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि आता आपल्याला काय वाटेल की जो किस जो आहे तो हळूहळू काय होत चाललेला आहे, घट्ट होत चालला आहे, पण अजूनही आपली कन्सिस्टन्सी जी आहे ती ॲडजस्ट झालेली नाही आहे, त्यामुळं आपण ते सतत हलवून घेऊया आणि थोडीशी कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होईपर्यंत आपण त्याला व्यवस्थित शिजू देऊया। 10 मिनटानंतर त्या किसाची कन्सिस्टन्सी जी आहे ती व्यवस्थित ॲडजस्ट झालेली आहे। आता आपण या स्टेजला त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतका बदामाचा किस ॲड करणार आहे आणि तुम्हाला जर काजू जे आहेत ते त्याच्यामध्ये इंटरनली हवे असतील तर तुम्ही काजू पण ह्या स्टेजला घातले तरी चालेल, किंवा शक्यतो काजू कणी वापरली तर तो गाजराचा हलवा आहे तो आणखी दाणेदार लागेल। आणि आपल्याला जे आहेत वरून सजावटीसाठी सुद्धा आपण काजू जे आहे ते वापरणार आहे। बेदाणे जे आहेत किंवा मनुके जे आहेत ते मी नंतर फायनली गार झाल्यानंतर वापरणार आहे, कारण ह्या स्टेजला घातले तर ते काय होतील, थोडेसे असे फुगले जातात। मला तसे फुगलेले जास्त बेदाणे नको आहेत, म्हणून मी जे आहे तो पूर्ण हलवा गार झाल्यानंतर घालणार आहे। बदामाचा किस जो आहे तो मी व्यवस्थित त्याच्यामध्ये ॲड करून घेतलेला आहे। सगळीकडे चांगला मिक्स करून घेऊयात आणि आता आपला जो हलवा जो आहे तो तयार झालेला आहे। आता तुम्हाला वाटेल की हलवा अजून पातळ आहे म्हणून, पण हलवा जो आहे तो आपण गरम गरम खाणार नाही आहे, गार झाल्यानंतर खाणार आहे। तर गार झाल्यानंतर तो काय होईल, आपोआप घट्ट होईल।
म्हणून आपण 10 मिनिटानंतर लगेचच आपण काय करणार आहे, गॅस जो आहे तो बंद करणार आहे आणि हलवा जो आहे तो आपल्याला काय करायचा आहे, पूर्ण गार होऊ द्यायचा आहे। हलवा जो आहे तो पूर्ण गार झालेला आहे। गार झाल्यानंतर तो मी एका बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला काजू, मनुके आणि बदामाचा कीस जो आहे तो इंटरनली पण ॲड करून घ्यायचा, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि वरती सजावटीसाठी सुद्धा मी काय केलेलं आहे, मनुके, काजू आणि बदाम जे आहेत ते वापरलेले आहेत। तर अशा प्रकारे आपला गाजराचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे। तर ही होती आजची आपली गाजर हलवा बनवण्याची रेसिपी। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुमचा गाजराचा हलवा खरंच दाणेदार बनलेला आहे की नाही। ही गाजराची हलवा बनवण्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय बाय।